पिछले 2.5 साल में बहुत सी उपलब्धियां महाविकास आघाड़ी सरकार की हुई, लेकिन इन उपलब्धियों की बजाय इन उपलब्धियों की जगह महाराष्ट्र सरकार को कैसे बदनाम किया जाए, किस प्रकार जो भाजपा के खिलाफ आक्रामकता से बोलने वाले नेता हों, चाहे वो नवाब मलिक हों या संजय राउत जी हों, इनकी आवाज़ को कैसे दबाया जाए, ये काम ईडी और सीबीआई के माध्यम से केंद्र की भारतीय जनता पार्टी सरकार कर रही है। आज कल आपने देखा जिस प्रकार की कार्रवाई हुई, संजय राउत जी की प्रॉपर्टी जब्त की गई, उनका रहता हुआ जो घर है उस पर जब्ती लाई गई, और ये सब चीज़ें हुई जब 55 लाख की एक एंट्री उनके फैमिली मेंबर ने एक लोन के तरफ ली थी। अब आज के देश में, आज के भारतवर्ष में अगर कोई किसी के पास से लोन ले तो उसके ऊपर भी ईडी जांच करेगी क्या, ये पहला प्रश्न निर्माण होता है। दूसरी बात ऐसी है, हम लगातार कह रहे हैं, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी लगातार से कह रही है कि इस मामले के संदर्भ में जो केंद्रीय जांच एजेंसियां हैं उन्हें अपना काम करने देना चाहिए, उसके ऊपर किसी भी प्रकार का राजनीतिक दबाव भारतीय जनता पार्टी ना बनाए, और लोकशाही को समृद्ध करके, लोकशाही को समृद्ध रखने के लिए जो इलेक्टरल हमारा फील्ड है उसी के माध्यम से हम लड़ाई लड़ें। हमें किसी बात का डर नहीं है, किसी प्रकार का कोई घोटाला महाराष्ट्र की सरकार में या किसी बात का हुआ नहीं है, लेकिन एक मीडिया ट्रायल करते हुए पहले अनिल देशमुख जी के ऊपर बात चली, उसका क्या हुआ, उसकी जांच हमें, उसके बारे में हमें कोई आज तक पता नहीं चला। नवाब मलिक जी के बारे में हुई, उसके संदर्भ में न्यायालय में बातचीत चालू है, और संजय राउत जी का भी मसला अभी हाल ही में तेजी में आया है। आज संजय राउत जी ने एक आरोप लगाया, वास्तविक ये आरोप बहुत ही बड़ा आरोप है। वो आरोप लगाया भारतीय जनता पार्टी के नेता किरीट सोमैया जी के बारे में। भारतीय युद्ध नौका आईएनएस विक्रांत, इस आईएनएस विक्रांत का म्यूजियम बनाना चाहिए, और म्यूजियम के लिए लोक वर्गनी से, पब्लिक कंट्रीब्यूशन से पैसा जमा करके गवर्नर साहब को दिया जाएगा, ऐसा ऐलान भारतीय जनता पार्टी के नेता किरीट सोमैया जी ने किया। और उनके कार्यकर्ता उस समय 2012, 13, 14 के समय में मुंबई के अलग अलग इलाकों में डोनेशन के लिए घूमे, डिफेंस के कुछ लोगों से डोनेशन ली गई, प्राइवेट कंट्रीब्यूशन ली गई, कॉरपोरेट हाउसेस के माध्यम से ली गई, और ये बहुत बड़ी राशि जमा की गई, ऐसा आरोप किरीट सोमैया जी ने लगाया। देश के लोगों की जो राष्ट्रीयत्व की भावना है, जो एक नेशनलिस्टिक फीलिंग है, उसके ऊपर एक इमोशनल बात कहते हुए इस प्रकार की कार्रवाई भारतीय जनता पार्टी ने की। एक आरटीआई के कार्यकर्ता ने उजागर की इस बात को कि गवर्नर कार्यालय में, गवर्नर साहब के राजभवन में किसी भी प्रकार की राशि विक्रांत, आईएनएस विक्रांत को म्यूजियम बनाने के लिए जो राशि जमा की गई थी, इस प्रकार की किसी भी प्रकार की राशि गवर्नर साहब के पास नहीं आई है। मुझे लगता है ये देश के नागरिकों के साथ बहुत बड़ा धोखा है। एक तरफ आपने इमोशनल अपील की, उससे पैसे लिए गए, कितने पैसे लिए गए ये मैं नहीं जानता हूँ, लेकिन ये संदर्भ में मुझे लगता है कि राजनाथ सिंह जी जो देश के संरक्षण मंत्री हैं, उन्होंने इस संदर्भ में जांच करवानी चाहिए, क्योंकि विषय डिफेंस से रिलेटेड है। डिफेंस के नाम पे, डिफेंस की एक युद्ध नौका, उसका म्यूजियम बनाना चाहिए, ऐसा लोगों को बोल के उसके माध्यम से पैसे जमा किए गए। वो पैसे कहाँ गए? लोगों ने तो पैसे दिए, अगर वो पैसे गवर्नर साहब के पास नहीं गए तो वो पैसे कहाँ गए, इसका खुलासा भी भारतीय जनता पार्टी ने करना चाहिए। हाल ही में अगर आपने देखा होगा तो सोशियोलॉजी फॉर नर्सिस, इस किताब के अंदर जो हमारी नर्सिस जो पढ़ाई कर रही हैं, जो नर्स बनना चाह रही हैं, उनके लिए एक किताब पाठ्यक्रम है सोशियोलॉजी फॉर नर्सिस। इस पाठ्यक्रम में दहेज लेने के फायदे, इसके ऊपर की बातें लिखी गई हैं। दहेज देने से कुरूप युवती का विवाह हो सकता है, दहेज देने से नवविवाहिता का घर बन सकता है, दहेज देने से पति की बहन की शादी हो सकती है। इस प्रकार की बातें सोशियोलॉजी फॉर नर्सिस इस हैंडबुक में लिखी गई हैं।
जिसका तीव्र विरोध नर्स एसोसिएशन ने भी किया। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी इस बात का तीव्र निषेध और विरोध करती है। ये फिर एक बार भारत सरकार की, भारतीय जनता पार्टी की मनुवादी संस्कृति को दोहराती है। आज दहेज को लेकर दहेज के फायदे बतलाए जा रहे हैं। क्या पता कल यही मनुवादी सरकार सती के फायदे दिखाने वाली भी एक किताब छाप के हमारी युवतियों को और हमारी बच्चियों को बांटेगी। आप देख रहे हैं पिछले 16 दिन में लगातार 14 बार पेट्रोल और डीजल की कीमतें बढ़ाई गई हैं। एक तरफ हमारी मांग रही है देश के प्रधानमंत्री महोदय से, देश के वित्त मंत्री महोदय से कि महंगाई आसमान छू रही है और इस आसमान को छूती हुई महंगाई को नज़रबंद करने के लिए, उसको कैच करने के लिए, महंगाई कम करने के लिए कोई भी ठोस उपक्रम भारत सरकार के पास नहीं है। हम रोज़ ज़्यादा से ज़्यादा लोग इस महंगाई की मार को सहन कर रहे हैं और ये बात सिर्फ पेट्रोल और डीजल की नहीं है, ये खाद्य तेल की बात है, ये बहुत सारे एग्रीकल्चरल प्रोडक्ट्स की बात है और ये सारी चीज़ें भारत देश के लोगों को कमज़ोर कर रही हैं, आर्थिक संकट में डाल रही हैं। एक तरफ जहां भारत का आम आदमी आर्थिक रूप से कमज़ोर हो रहा है, उसी तरफ भारतीय जनता पार्टी के बैंक खाते में इलेक्ट्रोल बॉन्ड्स के माध्यम से बहुत बड़ी राशि जमा हो रही है। आपने देखा होगा कि पिछले 4 साल में जब से इलेक्ट्रोल बॉन्ड्स की योजना आई, तब से लगभग 9,200 करोड़ की राशि के इलेक्ट्रोल बॉन्ड्स का सेल हुआ और भारतीय जनता पार्टी जो देश के 18 राज्यों में एक सरकार बना चुकी है, केंद्र में जिसकी सरकार है, लगभग 75 से 80% की राशि इन इलेक्ट्रोल बॉन्ड्स के माध्यम से भारतीय जनता पार्टी को मिली है। एक तरफ देश गरीब हो रहा है, आम आदमी गरीब हो रहा है और भारतीय जनता पार्टी अमीर हो रही है, ये इलेक्ट्रोल बॉन्ड्स के माध्यम से हमें दिख रहा है। सर, संजय राऊत यांनी गंभीर आरोप केलेले किरीट सोमय्यावर जी युद्ध नौका होती ते वाचवण्यासाठी काही लोकवर्गणी जमा केली होती, मात्र ही लोकवर्गणी जे म्हणत होते राज्यपालांच्या इथे जमा केली नाही, ती जमा केलेली दिसत नाहीये, अशा प्रकारचा तो गंभीर आरोप। INS विक्रांत ही युद्ध नौका ह्याचं म्युझियममध्ये रूपांतर केलं गेलं पाहिजे, अशा भूमिका घेऊन भारतीय जनता पार्टीचे काही नेते, विशेष करून किरीट सोमय्या साहेब यांनी एक मोहीम सुरू केली। त्या मोहिमेअंतर्गत ह्या INS विक्रांतचे म्युझियम करण्याच्या संदर्भात 200 कोटी रुपये लोकवर्गणीतून आम्ही जमा करून राज्यपाल महोदयांच्याकडे सुपूर्द करू, अशी भूमिका त्यांनी मांडली। त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते मुंबईच्या वेगवेगळ्या स्टेशनच्या बाहेर वेगवेगळ्या ठिकाणावर डबे घेऊन वर्गणी करायला जमा झाले। लोकांनी 500 रुपयापासून ते 5,000 ते 15,000 पर्यंतच्या वर्गण्या दिल्या। मोठ्या मोठ्या उद्योगपतींकडनं त्या वर्गण्या गोळ्यात केल्यात आल्या आणि ही वर्गणी राज्यपालांकडे सुपूर्द केली जाईल चेकच्या माध्यमातून, राशीच्या माध्यमातून असं बोलणारे जी लोक होती, त्यांनी ही वर्गणी राज्यपाल महोदयांकडे दिली नाही, असं खुलासा खुद्द राजभवननी एका RTIच्या माध्यमातून, RTIच्या प्रश्नाच्या माध्यमातून दिलेला आहे। आता INS विक्रांत सोबत स्वाभाविक रूपामध्ये देशातल्या तरुणांचं, देशातल्या लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत, संरक्षण खात्याच्या लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत आणि त्याच्या नावावर जर पैसे गोळा केले असतील तर ते पैसे कुठे गेले हा स्वाभाविक प्रश्न लोकांच्या मनामध्ये उठतो। किती पैसे जमा झाले हे मला माहिती नाही, परंतु पैसे नक्कीच जमा झाले असतील आणि संरक्षण खात्याशी निगडीत असलेल्या एका युद्धनौकेच्या संदर्भातले जर ते पैसे असतील आणि ते पैसे सरकार जमा करू, राज्यपालांकडे सुपूर्द करू असं जर सुरुवातीला सांगितलं गेलं असेल आणि त्याच्यावरचा खुलासा राजभवनने केला की हे पैसे मिळाले नाहीत, तर नेमके हा पैसे कुठे गेले हा प्रश्न निर्माण होतो। मला वाटतं तुमच्या माझ्या सर्वांच्या राष्ट्रीयत्वाच्या भावनांच्या सोबत हा खेळ केला गेला। देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग साहेबांनी खुद ह्याच्यामध्ये इन्क्वायरी लावली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आहे।
सोमय्या यावर उत्तर देत आहेत की संजय राऊतांनी इतके आरोप लावले, मात्र तुमचंच सरकार असून कुठलीच चौकशी सोमय्यांवर किंवा नील सोमय्यांवर झालेली नाही. तो त्यांचा विषय आहे. ह्या संदर्भामध्ये मला एवढंच म्हणायचं आहे की त्यांनी रॅली काढली, त्यांनी पैसे गोळा केले, राजभवनला ते पैसे जमा करू असं त्यांनी सांगितलं. राजभवनच्या लेखी खुलास्यामध्ये कुठल्याच प्रकारचे पैसे किंवा ही धनराशी आली नाही असं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर हे पैसे कुठे गेले? तुम्ही कुठल्या खाजगी गोष्टीसाठी पैसे गोळा केले नव्हते. देशाच्या स्वाभिमान असलेल्या INS विक्रांत ह्या युद्धनौकेसाठी हे पैसे जमा करण्यात आले. ते पैसे जर INS विक्रांतला म्युझियम करण्यासाठी जर केले गेले असतील, ज्या लोकांनी ते पैसे दिले ते विक्रांतसाठी पैसे दिले, आणि हे पैसे तुम्ही सांगितल्यानंतर जर दिले नसतील ते नेमके कुठे गेले हे मला वाटतं किरीट सोमय्या साहेबांनी सांगितलं पाहिजे, किंवा त्या मोहिमेमध्ये त्यांच्यासोबत जी लोक होते त्यांनी सांगितलं पाहिजे. आणि ह्याच्यावर देशाच्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंग साहेबांनी इन्क्वायरी लावली पाहिजे की हा देशाच्या स्वाभिमानाशी एक निगडीत एक संबंध आहे, देशाच्या संरक्षण विभागाशी एक संबंधित एक विषय आहे. आणि म्हणूनच लोकांचा ह्या विषयावर विश्वास होता. किरीट सोमय्या हे पैसे राजभवनला सुपूर्द करतील असं त्यांना वाटत होतं. दुर्दैवाने तसं झालं नाही, आणि म्हणूनच ह्याच्या संदर्भामध्ये चौकशीही झाली पाहिजे. काल ज्याप्रमाणे संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई, त्यांच्या संपत्तीवर ईडीने कारवाई केली, यासोबतच आधी जर आपण पाहिले तर अनिल देशमुख असतील किंवा मग इतर जे मंत्री असतील यांच्यावर कारवाई केली जाते. एकूणच हा सगळे जर परिस्थिती पाहिली तर मुख्यमंत्र्यांवर केंद्रीय तपास यंत्रणा कारवाई करू शकतील अशी परिस्थिती राज्यात आहे. देशातलं तपास यंत्रणा हे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या इशारावर विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी काम करत आहे. कुठला विषय, ज्या विषयाचा संबंध नाही, ज्या विषयाला ओलांडून अनेक 10-10 वर्ष 20-20 वर्ष झालेले आहेत, त्याच्यामध्ये छानबीन करायची, त्याच्यामध्ये मीडिया ट्रायल करायचं आणि नेत्यांना बदनाम करायचं, ही भूमिका आजकालच्या काही संस्थांनी घेतलेली आहे. आणि फक्त राष्ट्रवादी किंवा शिवसेना किंवा काँग्रेस त्याच्यातलं टार्गेट नाही, त्याच्यामध्ये तृणमूल काँग्रेस टार्गेट आहे, त्याच्यामध्ये आम आदमी पार्टी टार्गेट आहे. ज्या ज्या लोकांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये आवाज उचलला त्या सर्वांना टार्गेट करण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टीने केली. काल ज्या पद्धतीने संजय राऊतांच्या संदर्भामध्ये त्यांची प्रॉपर्टी जप्त करण्यात आली, त्याच्या संदर्भातला खुलासा त्यांनी आधीच दिला होता. 55 लाखाचं कर्ज हे त्यांच्या कुटुंबातल्या लोकांनी एका व्यक्तीकडनं घेतलं होतं. ते कर्ज स्वरूपामध्ये होतं. अशी एंट्री त्यांच्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये असताना देखील हे PMLAच्या माध्यमातून मनी ट्रेल आहे असा आरोप करून कुठेतरी संजय राऊतांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न, महाविकास आघाडीचा आवाज दडपण्याचा प्रयत्न आणि इतरांना सूचना देण्याचा हा एक केविलवाणी प्रकार आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, काँग्रेस पार्टी असेल, ह्या देशातल्या संविधानाला मानणारे सर्व राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते असतील, अशा कुठल्याही दडपशाहीला ते मानत नाही. ह्या दडपशाहीला आम्ही फेकून टाकू. ह्या दडपशाहीच्या समोर आम्ही बळी पडणार नाही. गेल्या 16 दिवसामध्ये 14 वेळा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झालेली आहे. अच्छे दिनचं स्वप्न दाखवणारं मोदी सरकार हे महागाईला रोखण्यामध्ये अकार्यक्षम ठरलेलं आहे. एकीकडे गेल्या 2 वर्षामध्ये कोरोनाच्या महामारीमुळे, लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद होते, लोकांना पगार मिळाला नाही. ते सावरलं तर रशिया युक्रेनचं युद्ध सुरू झालं. आणि त्या परिस्थितीमध्ये एकीकडे आपण जेव्हा पेट्रोल डिझेलची दरवाढ करतात त्या महागाई देखील वाढत आहे, ह्याचं भान केंद्राच्या सरकारला राहिलेलं नाही. जवळपास 120 रुपये पेट्रोलची किंमत आज मुंबई परिसरामध्ये झालेली आहे. आणि हे सगळं होत असताना जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलची किंमत कमी होती तेव्हा देखील रिलीफ हे देशातल्या जनतेला मोदी सरकार देऊ शकलं नाही.
आपल्याला माहिती असेल की 2017मध्ये राजकीय पक्षांना वर्गणीसाठी इलेक्टोरल बॉन्ड्सची योजना ही केंद्र सरकारने आणली. आज 4-5 वर्षाचा आपण जर एकंदरीत अहवाल पाहिला तर जवळपास 9,15,000 कोटींचे इलेक्टोरल बॉन्ड्स हे वितरित झालेले आहेत, विकत घेण्यात आलेले आहेत, त्यांची देवाणघेवाण झालेली आहे. एक माहिती समोर आलेत आहे की ह्या 9,15,000 कोटीच्या इलेक्टोरल बॉन्ड्स पैकी जवळजवळ 75 ते 80% इलेक्टोरल बॉन्ड्स हे वर्गणीच्या स्वरूपामध्ये भारतीय जनता पार्टीला देण्यात आलेले आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की देशातले लोक गरीब झाले तरी चालतील, परंतु भारतीय जनता पार्टी श्रीमंत झालेली आहे. ह्या इलेक्ट्रॉलच्या बॉन्डच्या माध्यमातून जे पैसा भारतीय जनता पार्टीने मिळवला तो कुठल्या लोककल्याण योजनेमध्ये त्यांनी खर्च केला याचं उत्तर भारतीय जनता पार्टीचे लोक देऊ शकत नाहीत. एक विषय अजून आहे, परिचारिका प्रशिक्षण परिचारिका पाठ्यक्रम अभ्यासक्रमामध्ये सोशियोलॉजी फॉर नर्सेस ह्या पुस्तकामध्ये एक धडा आहे आणि त्या धड्यामध्ये हुंडा घेण्याचे फायदे हे दर्शवलेले आहेत. हे मुद्दाम मला सांगायचं आहे की देशामधलं असलेलं भारतीय जनता पार्टीचं सरकार हे मनुवादी विचारांचं सरकार आहे आणि म्हणूनच परिचारिकांचं जे ट्रेनिंग मॅन्युअल आहे, त्यांच्याच जे पाठ्यपुस्तक आहे त्याच्यामध्ये हुंडा घेण्याचे फायदे असं सांगितलेलं आहे. हुंडा घेऊन काय फायदा होतो? कुरूप मुलीचा विवाह होऊ शकतो, हा हुंडाचा 1 नंबरचा फायदा. हुंडा दिल्यावर जिचं लग्न होतं तिला घर मिळू शकतं तिच्या नवऱ्याला, हा दुसरा फायदा. हुंडा दिल्यानंतर नवऱ्याच्या भगिनीचं बहिणीचं लग्न करण्यामध्ये सहकार्य होऊ शकतो. अशा ह्या 4-5 गोष्टी त्या सोशियोलॉजी फॉर नर्सेस ह्या पुस्तकामध्ये परिचारिकांना शिकवल्या जातात. माझा दावा आहे, एकीकडे महाराष्ट्राने सदैव ह्या देशाला पुरोगामी विचाराकडे नेण्याचा प्रयत्न केला. जे संत होते, जे राजकीय नेते होते, जे सामाजिक कार्यकर्ते होते, त्यांनी सातत्याने महाराष्ट्राला पुरोगामी विचारांकडे नेण्याचा प्रयत्न केला आणि देशातलं मनोवादी सरकार आता लोकांना मागे घेण्याचा प्रयत्न करत आहे. तो दिवस लांब नाही जेव्हा सतीचे फायदे काय, कदाचित अशा पद्धतीची शिकवण देखील आमच्या तरुण मुलीला दिली जाईल. ते देऊ नये अशी माझी विनंती धर्मेंद्र प्रधान साहेब जे शिक्षण मंत्री त्यांना आहे.